नमस्कार, मी पवन निलेवाड. आज आपण ओझोनचा थर याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. ओझोनचा थर हा बेसिकली क्लायमेटॉलॉजी मधील चॅप्टर आहे. क्लायमेटॉलॉजी मध्ये याचा आपण अभ्यास करतो, पण याचं डिटेल मध्ये वगैरे जर केलं तर क्लायमेटॉलॉजी मधून ॲटमॉस्फिअर, ओके, ॲटमॉस्फिअर मध्ये याचा आपण अभ्यास करतो, म्हणजेच आपलं वातावरणशास्त्र वगैरे जे आहे त्यामध्ये आपण याचा अभ्यास करतो. बाय मी निलेवाड पवन. ओके, तर चला लागली सुरुवात करूयात. तर पहा, बेसिकली आपल्याला ही आपली पृथ्वी आहे असं आपण म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे ही पृथ्वी आहे हे अगदी सर्वांना माहिती आहे. ओके, तर पहा, आता पृथ्वीच्या आत पण काही असतं. आता हे आपण पुढील लेक्चरमध्ये वगैरे पाहूया. जेव्हा भूगोल वगैरे शिकतो ना, तेव्हा शिलावरण वगैरे जेव्हा भाग आपण पाहतो तेव्हा याचा अभ्यास करायचा. ओके, हे मधला भाग, आतील भाग. आता हा भागाचा आपल्याला विचार सोडून द्या आज. ओके, याचा पण अभ्यास करणार नाही आपण. त्यानंतर आज फक्त आपल्याला पहा या थराला अभ्यासायचा आहे. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये, स्ट्रॅटोस्फिअरच्या मध्ये एक थर आहे त्याला फक्त अभ्यासायचा आहे. पूर्ण स्ट्रॅटोस्फिअर वगैरे आपण अभ्यास करणार नाही. जर तुम्हाला जर वाटलं म्हणजे याबद्दल काही शंका वगैरे असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये वगैरे सांगा. मी ॲटमॉस्फिअर पूर्ण कंप्लीट करून देईन. ओके, ॲटमॉस्फिअर कंप्लीट करण्याचं म्हणजे तेवढंसं फार जास्त काही नाही आहे, परंतु आता ओझोनचा थर घेतलोय कारण यावरती प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनची वगैरे जी एक्झाम असते ना, म्हणजे सरळ सेवा आपली कोणतीही एक्झाम, त्यामध्ये ओझोनच्या थराबद्दल प्रश्न नक्कीच असतात, हमखास असतात. ओके, त्यानंतर पर्यावरण. पर्यावरणमध्ये पण तुम्हाला जेव्हा म्हणजे पर्यावरणाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा ओझोनचा थर वगैरे असं कुठं पण तुम्ही नक्कीच वाचलेलं असतं. अगदी 6वी पासून तुम्ही हे ऐकलेलं आहे. तर मग हे कुठं आहे पहा, हे इथं आहे, 15 ते 30 किलोमीटर दरम्यान आहे. ओके, हे अशा पद्धतीने ओझोनचा थर आहे. पण आता ओके, आता चला एकच मिनिट द्या मला, एक खोडतो मी फक्त. ओके, तर पहा आपले थर. आता तो तत्पूर्वी आपण थर कोणते कोणते आहेत म्हणजे आपल्या पृथ्वीवरती ॲटमॉस्फिअर मध्ये, पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअर मध्ये कोणते थर आपल्याला दिसून येतील त्याचा अभ्यास करूयात. पहिल्यांदा येतं ट्रोपोस्फिअर, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, त्यानंतर थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ओके, हे असे थर आहेत पृथ्वीवरचे. ओके, याबद्दल कोणाला काही शंका नसावी. म्हणजे हे 5 थर आहेत. ओके, हे सर्वांनी लक्षात घ्या. कोणते कोणते परत एकदा ऐका: ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. तर यापैकी स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोनचा थर आढळतो. स्ट्रॅटोस्फिअर हे एक लक्षात घ्या कारण हा प्रश्न हमखास येऊ शकतो. स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोनचा थर आपल्याला आढळून येतो. त्याची म्हणजे उंची वगैरे जर पाहिली तर इथं, आता मी जिथून बसून शिकवत आहे, आता इथे असेल भारत वगैरे, तर इथून बसून जिथून शिकवत आहे लँड बसून ते किती किलोमीटर, 15 ते 30 किलोमीटर पर्यंत याचं हे आहे. ओके, व स्ट्रॅटोस्फिअर किती पर्यंत आहे, स्ट्रॅटोस्फिअर 50 किलोमीटर पर्यंत याचा आपणास राऊंड भेटेल. ओके, तर पहा आणखीन एक जर याबद्दल म्हणजे दुसरी संकीर्ण माहिती या पद्धतीने जर सामान्य ज्ञान जर सांगितलं तर हे पहा, असं हे पृथ्वीचे अंतरंग असा अभ्यास करतो आपण. ओके, हे कोर झालं. ओके, कोर क्रस्ट वगैरे ते सर्वांना माहितीच असेल, पृथ्वीचे अंतरंग मध्ये तुम्ही ते शिकालच. तर पहा, इकडे जाताना टेम्परेचर काय होईल, टेम्परेचर म्हणजे तापमान. इकडे खाली जाताना काय होईल, तापमान वाढेल. ओके, मग पहा या थरामध्ये पण तसंच आहे. ओके, या थरामध्ये काय होईल, टेम्परेचर इथे फक्त कमी होईल. ओके, जसं जसं तुम्ही वरी जाल, ओके, आता इथं इकडे खाली चाललं तसं हे टेम्परेचर वाढेल. ओके, मग तुम्ही असं जसं वरी जाल, हे कोणतं थर आहे, ट्रॉपोस्फिअर मध्ये जसं तुम्ही वरी जाल तसं तापमान काय होईल, खाली येईल. ओके, मग इथं किती, इथं अप्रॉक्सिमेटली -60 असतं तापमान, 60°C. ओके, त्यामुळे पहा पर्वतावर वगैरे जर गेला तुम्ही तर तिथं तुम्हाला थंडगार वगैरे लागतं. त्यानंतर म्हणजे अगदीच हवेचा दाब वगैरे तिथे कमी असतो. त्या पद्धतीने म्हणजे गुरुत्वाकर्षण अगदीच असतं, परंतु तापमान कमी असतं तिथं, म्हणजे थंड असतात ते. त्यानंतर पहा अगदीच आपल्याकडे भरपूर उदाहरण आहेत. आता विषुववृत्त प्रदेशामधील म्हणजेच आफ्रिकेमधील माउंट किलिमांजारो, त्याच्यावरती किलिमांजारोचं जे हे आहे तिथं ग्लेशियर सापडतं. ओके, म्हणजे काय आहे तिथं
बर्फ सापडतो आपल्याला. परंतु खाली तसं नाही, कारण ते विषुववृत्तीय प्रदेशामध्ये एक मात्र उदाहरण आहे किलिमांजारो. हे कुठं आहे? आफ्रिकेमध्ये आहे. ओके, हे तुम्ही म्हणजे असे उदाहरण पाहू शकता की जिथं, कारण उंची जशी जशी वाढत जाईल तसं तापमान खाली होईल. ते कुठपर्यंत? ट्रोपोस्फिअर पर्यंत. ओके, त्यानंतर परत आता स्ट्रॅटोस्फिअर मध्ये गेल्यानंतर टेम्परेचर इथं काय होईल? स्ट्रॅटोस्फिअरचं म्हणतोय मी, तर इथं पण इन्क्रीज होईल. जसं जसं तुम्ही वर जाल तसं तसं याचं पण तापमान काय आहे? इन्क्रीज होणारच आहे. ओके, म्हणजे इथं गेल्यानंतर हे 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत मिळेल. ओके, म्हणजे हे -60 पासून ते वरती 0 पर्यंत त्याला वगैरे वेळ लागतो त्याला. ओके, हे अशा पद्धतीने हे एवढं तुमचं क्लिअर झालं असं मी समजतो. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता ओझोनच्या थराची डिटेल माहिती पाहूयात. तर पहा, हे आपला स्ट्रॅटोस्फिअर. ओके, सर्वांना दिसतोय. त्यानंतर मी इथं ओझोनचा थर काढल्यासारखं हे करतो. हे अशा पद्धतीने ओझोनचा थर असेल आपला. मग पाहूयात आपण हा ओझोनचा थर बनला कसा वगैरे या संदर्भात माहिती. आता पहा, आता एक सूर्याची पण गरज लागेल मला. एकच मिनिट द्या, मी थोडस शेप घेतो. ड्रॉ. हा सन घेतो. सर्वांना दिसतोय ना यामध्ये? एकच मिनिट, कारण पिवळा घेऊयात ना सन, हे थोडंसं वेगळं होईल. ओके, एकच मिनिट द्या. हा, तो चलिए. यार सॉरी, एकच मिनिट द्या. बजावतात याच रंगाने येतो वाटतं ते. ओके, हे आपलं काय झालं? सन झाला. आता हे सन आहे असं कन्सिडर करा. यामध्ये मी हे करतो ना, अरे सगळं कलरच मिक्स मॅच होते. बजावतात, तुम्ही समजून घ्या. तर त्यानंतर याचे जे किरण असतील हे अशा पद्धतीने पडलेले असतील. ओके, हे सूर्य आहे. सूर्य. ओके, सॉरी, थोडंसं 2 मिनिट हे गेला. तर पहा, हा अशा पद्धतीने आपला सूर्य झाला. मग पहा, पृथ्वीवरती सूर्यकिरणे येतात. ओके, म्हणजे हे सूर्यकिरणे अशा पद्धतीने आपल्या पृथ्वीवरती येत आहेत. ओके, हे सर्वांना माहिती आहे. ओके, हे आता सूर्यकिरण आहेत, बरोबर. मग पहा, सूर्यकिरण डायरेक्ट येत असल्यामुळे काय असतात त्यामध्ये? UV. ओके, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ते. ओके, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. मग पहा, ते काय होतात आपल्याकडे, काय म्हणजे डायरेक्टली सनलाईट कुठून गरम करते? पृथ्वीच्या पृष्ठभागापासून गरम करून वर वर वगैरे जात होते. ते ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये पाहूयात त्याचं जास्त पद्धतीने. पण आता आपल्याला ओझोन शिकायचं आहे, त्यामुळे थोडंसं आपण वरच्या वरतीच बोलूयात. ओके, UV रेज असतात. मग पहा, ही UV रेज अशा पद्धतीने येतात. ओके, मग पहिल्यांदा त्यांना भेटतो ओझोनचा थर. ओके, ओझोनचा थरामध्ये काय आहेत? O2. ओके, कारण हे जमिनीवर झाड वगैरे आहेत ना, मग वारा वगैरे आज ऑलरेडी चालतो इथे. ओके, सर्वांना समजते ना, म्हणजे वारा वगैरे ऑलरेडी आहे इथे, वाईन वगैरे आहेत, त्यामुळे काय होतात? O2 चे थर वगैरे आहेत हे अशा रॉकेट पद्धतीने वरी वगैरे जातात. ओके, मग पहिल्यांदा इथं O2 आल्यानंतर हे O2 आहेत. ओके, इथं O2 आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. O2 आहेत. मग सूर्यकिरणे येतात, त्यामध्ये कोणती लाईट आहे? अल्ट्राव्हायोलेट. ओके, मग रेडिएशन जास्त झाल्याने काय होतं? हे फुटतात. ओके, यांची म्हणजे जास्त टेम्परेचरने वगैरे यांचं स्प्लिट होतं व हे डायरेक्टली O आणि O अशा पद्धतीने, म्हणजे यांची रिॲक्शन रिव्हर्स होते. ओके, हे O आणि O झाले, हे अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे ते फुटले. मग पहा, आता ते फुटल्यानंतर हे आणखी जे खालचे आहेत ते वरी जाणार आहेत, बरोबर समजतंय? हे आता जे आहेत ते वरी जात आहेत, O2. ओके, मग हे O2 वरी गेल्यानंतर मग इथं कोणते भेटलेले आहेत? हे निळे ऑक्सिजन. मग हे आणि हे जे, ओके, हे मिळून काय झाले? हे पहा, हे O सॉरी, हा, हे पहा, हे O2 प्लस आता हे निळं इथलं एक आलं, इथं निळाची एक वेगळी येतो, हे O2, म्हणजे हे काय झालं? O3. O3 ओझोनचा फॉर्म्युला काय आहे? ट्रायऑक्सिजन. ओके, ट्रायऑक्सिजन म्हणजेच काय झालं? O3. मग हे काय होतात? O3 अशा पद्धतीने याचा हे थर्स असतात, O3 O3 O3. ओके, मग हे O3 झाल्यानंतर
परत आता इथं इथं घेऊयात O3, अशा पद्धतीने यांची लाईन होते. ओके, मग हे आल्यानंतर सूर्य काय करतील, मग यांना फोडण्याचा प्रयत्न करेल. अल्ट्राव्हायोलेट रेज थांबवण्याचं काम कोण करतं, मग O3 करतात. ओके, मग O3 हे किती काळ थांबतील, म्हणजे सहसा किती काळ थांबवू शकतील त्यांनी पण. ओके, कारण ते पण ऑक्सिजनची वगैरे रिॲक्शन होऊनच आलेले आहेत ना, त्यामुळे त्यांच्यात पण तेवढी ताकद असत नाही. मग ते काय करतात, जेवढे रेडिएशन आले ना, म्हणजे आता इथून हे सूर्यापासूनचे रेडिएशन आले पृथ्वीवरती. ओके, मग येत असता O3ला त्यांनी अटकतात. ओके, मग यांचं पण स्प्लिट होतंय, मग हे O2 होतात, परत हे O2, सॉरी O2 आणि एक O3, सॉरी O, फक्त अशा पद्धतीने ते स्प्लिट होतात. ओके, O3ला पण हे केल्यानंतर ते अशा पद्धतीने स्प्लिट होणार आहेत. ओके, O2चं तर त्यांचे रिॲक्शन ऑलरेडी होतेच, त्यानंतर हे अशा पद्धतीने. ओके, म्हणजे O3 काय करतं, त्यांना तिथून पास होऊ देत नाही. ओके, पण रेडिएशन एवढे असतात त्यामुळे हे O3चं पण स्प्लिट वगैरे होत असतं. मग हे शेवटी काय होतात, O2 आणि O अशा पद्धतीने त्यांचं स्प्लिटेशन होतं. ओके, हे इथपर्यंत सर्वांना मान्य आहे. ओके, त्यानंतर आता यामध्ये डिप्लेशन कसं होत आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही शिकतच असाल तर ओझोन वायू थराला काय होतं, छिद्र पडत आहेत असं आपण शिकतो काही वेळा. ओके, बरोबर आहे. हां, तर पहा ओझोन थराला छिद्र कशामुळे पडली वगैरे ते आपण आता शिकणार आहोत. तर पहा, फ्रीजमधून वगैरे जे निघणारे वायू आहे CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, मग CFC काय करतं, हे आता वरी जाणार आहे. ओके, यांची रिॲक्शन वगैरे जर पुढे केली तर क्लोरीन भेटतं. ओके, मग हे पहा, हे क्लोरीन वगैरे आता तुम्ही फक्त क्लोरीन लक्षात घ्या. ओके, ग्रीन हाऊस गॅसेस मधलं क्लोरीन आपल्याला भेटलेलं आहे असं कन्सिडर करा. मग पहा, हे O3 वगैरे आहेत. त्यानंतर आता इतर आपल्याला रिझल्ट काय भेटलं, स्प्लिट झाल्यानंतर O2 आणि O अशा पद्धतीने. मग रात्र वगैरे झाली, रात्र झाल्यानंतर एका भागीला इकडं काय आता रात्र आहे. ओके, व इकडं काय आहे, दिवस. मग पहा, दिवस असल्यानंतर इकडे तर रिॲक्शन हे चालूच असेल O3. ओके, मग यांना ते अडकवतील वगैरे, म्हणजे त्यांना रेडिएशनला पास वगैरे होऊ देणार नाहीत व पृथ्वी तलावर येऊ देणार नाहीत असं त्यांनी काम करतील हे O3. परंतु O3चं काम झाल्यानंतर म्हणजे पुन्हा त्यांची गरमीमुळे हीट होऊन काय होईल, ते पण स्प्लिट होऊन ह्या अशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहेत O2 आणि O रात्री. ओके, रात्रीपर्यंत त्यांचे पूर्ण हे होईल ना, रिॲक्शन संपेल त्यांच्यामधली. मग ते काय होतील, संपूर्ण अशा पद्धतीने या फॉर्म मध्ये आपल्याला रात्री मिळते. मग पहा, आपल्या जमिनीवरून कोणता हे येत आहे, Cl. ओके, हा वायू वरती जात आहे, क्लोरीन. मग पहा, त्यानंतर हा वरती जात आहे, म्हणजेच काय होईल, O2 प्लस Cl होईल आता, कारण क्लोरीन हे जास्त रिॲक्टिव्ह आहे, रिॲक्टिव्ह जास्त आहे. ओके, मोर रिॲक्टिव्ह आहे व हे लेस रिॲक्टिव्ह आहे. मग काय होईल, O2 आणि Cl यांची रिॲक्शन होईल. ओके, व हे वरती जाणार. आता एकच मिनिट द्या, आता सर्व समजत आलेलं आहे तुम्हाला, या सर्वच गेलं. ओके, जाऊ द्यात. तर पहा, परत एकदा मी हे करतो, हे आपलं ओझोनचा वायू होता, सॉरी ओझोनचा थर होता. तर पहा, मी काय म्हणत होतो, तर O2 आणि Cl ची रिॲक्शन झाली. ओके, मग हे वर जाणार इथं O2Cl अशा पद्धतीने जाऊन थांबणार. मग दुसऱ्या दिवशी इकडे काय झाला, ही रात्र झाली, आता इथं दिवस आला. बरोबर, इकडे दिवस आल्यानंतर काय होईल, हे सूर्यकिरण डायरेक्टली O2 ला स्प्लिट करतील, मान्य आहे, परंतु त्यांना रोखणारा रेडिएशनला पास न होऊ देण्यासाठी O3 पाहिजे आपल्याला. ओके, O2 काही करू शकत नाही, O2 फक्त स्प्लिट होईल, परंतु ते तर नाही. आणि Cl कसा आहे, तो तर हाय रिएक्टिव्ह आहे. त्यानंतर यामुळे काय होईल, याने गरमी धरून ठेवेल. ओके, गरमी म्हणजे उष्मांक वगैरे धरून ठेवेल, त्यामुळे याचा तर हेच होत नाही, म्हणजे रेडिएशन डायरेक्टली काय होणार आहे, जमिनीवरती येणार आहे. मग यालाच आपण काय म्हणतो, यालाच डायरेक्टली O3 न होणे. ओके, म्हणजे रात्री O3 तयार न होणे, रात्री O3 तयार न होणे, याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, ओझोनचा थराला छिद्र पडत आहेत असं आपण समजतोय. ओके, म्हणजे ते थर आहे नक्कीच, परंतु त्याला O3 ने रोजचं रात्री म्हणजे त्यांची रिॲक्शन ही चालूच असते. रिॲक्शन साठी त्यांना काय भेटतं, आपल्या चुकांमुळे काय होतं, म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसमुळे वगैरे काय होतं, O2 ऑलरेडी आहे, परंतु
त्यामध्ये दुसरा ओ भेटत नाहीये त्यांना. ओ जरी भेटला, पहा इथे म्हणजे दिवसाच्या गरमीमुळे हे O2चं स्प्लिट नक्कीच होणार आहे. ओ आणि हे O2 अशा पद्धतीने स्प्लिट होईल. परंतु यांना रिएक्शन साठी पुन्हा क्लोरीन कुठून खालून येऊ लागलाय. ओके, म्हणजे हे खालून पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जात आहे. त्यामुळे त्यांची रिएक्शन तिथे होत नाही, O3 तयार होत नाही व काय होतं म्हणजे डायरेक्टली आपल्याला सूर्यकिरणे भेटतील. ओके, म्हणजे UV रेज तिथे अडवणारा कोणी रक्षक वगैरे थांबणार नाही असं आपणास सांगता येईल. ओके, म्हणजे ओझोनचा थर म्हणजे हेच सांगायचं आहे की इथे अशा पद्धतीने फक्त एक रिएक्शन वगैरे चालूच असते व थर म्हणजे काही अशा पद्धतीने म्हणजे एखादी हे वगैरे नसतं. हे पहा अशा पद्धतीने हे असं लेअर वगैरे नसतं व त्याच्यातून इथं सुराख पडलं वगैरे त्याच्यातून तसं काही नाही आहे ते. तर O3 तयार न होणं म्हणजेच ते डिप्लेशन वगैरे होत असतं. ओके, आय थिंक हे तुम्हाला समजून आलेलं असेल. ओके, त्यानंतर भेटू नेक्स्ट काय म्हणतात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.